आमच्या सगळं भजनी मंडळ आहे बघा, किती आनंदी प्रसन्न चेहरे आहे. भगवंताचं काही ऐकायचं म्हटलं की प्रसन्न चित्त चेहरा पाहिजे, कारण त्याला पवित्रता आवडते. त्याचं काही हृदयामध्ये घालायचंय ना, मग मन पवित्र पाहिजे, नेत्र पवित्र पाहिजे, कान पवित्र पाहिजे. दुःख विसरल्या जातं भगवंताचं पाहिल्यावर, भगवंताचं ऐकल्यावर. हे माझं मत नाही, महाराजांचं प्रमाण आहे. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. देवाचं मुख पाहिलं का दुःख जातं. संत मांदियाळी आपल्याला काहीतरी उपदेश करते. हे उपदेशपर प्रकरण खोलल्याचं प्रगट करण्याचं कारणच हे आहे. वंदनीय तुकाराम महाराजांचे कित्येक उपदेशपर अभंग आहेत, माऊलींचे आहेत. ईसाती आली या ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, सगळं मृग जळवत सगळं जाणार आहे. सर्व संतांचे उपदेशपर अभंग आहे. निळोबराय एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे, कारण त्यांनी तेवढं केलं. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. आपल्याला निळोबारायांचं चरित्र आपल्यापासून लपलेलं नाही आहे, आणि कथा कीर्तनामध्ये संतांचे चरित्र मुद्दामून ऐकायचे. नाही कथा कीर्तनात तरी रोजचा नियम बनवायचा. आपला हा धर्म आहे, तरुण बांधवांचा, वडीलधाऱ्यांचा, माता भगिनीचा. जसं कामामध्ये काम, राम राम म्हणायचा आग्रह संतांचा आहे, त्याच संतांचं एक तरी चरित्र दिवसभरातून ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. कारण त्यानं काय होतं, पुण्यवंत व्हावे घेता, पुण्यवंत व्हावे, 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 पुण्यवंत व्हावे. सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी, आणि महालाभ फुकासाठी. म्हणून संत चरित्र ऐकायचं. निळोबराय चरित्र अगाध आहे, अगाध. या भूमीवर, या भारताच्या भूमीवर असे लोक होऊन गेले आहेत जे आपल्याला आदर्शकारक आहेत, पण आपली झोळी फाटकी आहे. आपल्याला त्यांच्याकडून काही घेता येईना. आपली झोळी फाटकी आहे. देव लागला द्यायला तर पदर नाही घ्यायला, अशी आमच्या मराठवाड्यातली म्हण आहे. देव द्यायला तयार आहे, पण पदर कुठे घ्यायला. कारण बुद्धी तेवढी परिपक्व लागते. असे संत विचार ऐकायला, ग्रहण करायला सुद्धा अधिकार लागतो. वाघिणीचं दूध असं कशातही पचत नाही. वाघिणीचं दूध काढायचं म्हणलं की त्याला गेलते वय काढायला. मी ते नव्हते गेले, पण ऐकून आहे सोन्याचं पात्र. कारण इतर पात्र नेले की त्याला छिद्र पडतात. अधिकार नाही इतर पात्रांचा. वाघिणीचं दूध पचवायला जसं सोन्याचं पात्र लागतं, तसं वारकरी संप्रदायाचे विचार पचवायला मन आधी निर्मळ लागतं. बुद्धी निर्मळ लागते, अंतःकरण निर्मळ. इतरांविषयी कपट नाही. अरे ग्रहण करावं. संत चरित्र गाद आहे. असे रत्न माळ या भूमीवर झाली, या भारत देशामध्ये झाली, या महाराष्ट्रामध्ये झाली, की एक एक जरी आदर्श घेतला ना तर हा जीवन सफल होऊन जाईल. माऊलींचा आदर्श, तुकोबारायांचा, निळोबारायांचा, चांगलं जीवन चालू होतं. तुकोबारायांबद्दल ख्याती ऐकली. प्रेम कसं व्हावं सद्गुरूंवर. प्रेम. सद्गुरु मेरा सुरमा करे शब्द की चोट, मारे गोला प्रेम का हरे भरम की कोट. गुरुवर प्रेम कसं असावं, ही सुंदर जोडी आहे निळोबराय आणि तुकोबराय. सुंदर जोडी. नाही तर आजकालचे गुरु शिष्य पाहिलं की भीऊच वाटतं माणसाला. तू मेरा चेला मै तेरा गुरु, तू
चाहे तर चाहे मर, हैं? लोभी गुरु और कपटी चेला होय नरक में ठेलम ठेला. आणि काही काहीला तर गुरुच नाही. आपला संप्रदाय गुरु करायला शिकवतो, म्हणून मी नेहमी सांगत असते, ज्याला गुरु नाही ते गुरु करतं मांजरासारखं. जगात नाही गुरु करण्यासारखा दिसला निदान माऊलींना तरी, श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण करी. ते सद्गुरु सत्य गुरु राये कृपा मज केली, हे आहे. ख्याती ऐकली, ख्यातीन एवढं प्रेम जडलं की मला तुकोबरायांची भेट घ्यायची आहे. चरित्र आपल्यापासून लांब नाही आहे, मला फक्त त्याच्यावर प्रकाश टाकायचा आहे. माहिती आपल्या सर्वांना ते. आणि शोध घेत 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 निघाले. लोकांनी सांगितलं वेडा झाला हा निळा. अरे जो वैकुंठाला गेला त्याला भेटायचं म्हणतोय. आजपर्यंत वैकुंठाला गेलेल्या व्यक्तीला कुणी भेटलंय का? जे वैकुंठाला गेले ते कुठे भेटतात का? पण ज्यानं निस्सीम संकल्प केला, संकल्पात फार मोठी ताकद आहे बरं. रोज एखाद्या रोपट्याला पाणी टाका, ते कधी कधी जळून जातं, पण एखादं रोपट असा संकल्प करतं की ते दगडातून सुद्धा उगतं, त्याला काही गरज लागत नाही. तुम्ही बघा काही काही भिंतीवर रोपटे उगालेले आहेत. याला संकल्प, दृढ संकल्प शक्ती म्हणतात. निळोबारायांनी दृढ संकल्प शक्ती आजमावली. अनुष्ठान केलं, अनुष्ठान माईच्या तीरावर, आणि एवढा अनुष्ठान की कंठावरुद्ध झाला. एवढी साधना, आणि तोंडामध्ये एकच नाव, ज्याच्या नावाने यम थरथर कापतो, त्याचं नावाचा गजर चालू केला. तुकाराम तुकाराम राम घेतला कापरे, राम घेतला कापरे, राम घेतला कापरे. तुकाराम तुकाराम राम घेतला कापरे, राम घेतला कापरे, राम घेतला एकच ध्यान, तुकाराम 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 तुकाराम. कंठावरुद्ध झाला, बस स्थिती थांबली शरीराची. आणि अशा अवस्थेमध्ये माय रुक्मिणी म्हणतात भगवंताला, अहो थोडं तुम्हाला काही वाटतं का? त्या निळोबाचं एवढं एकनिष्ठ भजन झालं, एवढा कंठावरुद्ध झाला, अहो श्वास रोखलाय, आणि लेकरासाठी तुम्हाला काही कसं वाटत नाही. तुम्ही जा. आई साहेबांना सांगितलं, भगवंतानं साधना पाहिली आणि भगवंत त्या ठिकाणी आलेत. निळोबाराय बसलेले साधना करत, आणि ज्याची वाट जग पाहतं असा उभे विटेवरी उभा आहे तिथे. रूप सावळे सुख उभा आहे तिथे, कर कटेवरी आहे. आवाज दिला निळा, डोळे उघडले डोळे. कोण? अरे मी आलोय. मी कोण? अरे मी श्री विठ्ठल. मग पहिला भक्त असा झाला. मग अरे मग म्हणजे काय? मी आलोय. अरे तुला बोलिलं कुणी इथे? निळमने आम्ही नवळखी देवा, निळमने आम्ही नवळखी देवा, तू कैलाचा धावा, तेरी तैसे तू कैलाचा धावा, तेरी तैसे निळमने बोलाविले कुणी, प्रार्थिल्या वाचूनी आलासी का? तुझं नाव तुकाराम आहे का? मग तू आलाच कसं काय? देवाला एवढं बोलण्याचं धैर्य साधारण व्यक्तिमत्वामध्ये नाही आहे, कळतं का? भगवंताला खजील झालं. भगवंताला मी कशाला आलो बुवा इथे? आणि मग भगवंत निळोबारायांच्या समोर आव्हान करता, ठीक आहे तुझ्या सद्गुरूंची प्राप्ती होईल. तुकोबांना सांगितलं, तुकोबाराय जावं लागतंय आता उपदेश करायला, जावं लागतंय आता दर्शन द्यायला. एवढं सामर्थ्य की वैकुंठाला गेलेल्या तुकोबारायला धरणीवर आणण्याचं सामर्थ्य महाराष्ट्राच्या संतांमध्ये आहे.
एवढी दिव्य ज्योत इथे प्रगटलेली आहे. उपदेश असा कुणीही कुणाला कसा करायचा तेवढा अधिकार पाहिजे. आधी केले मग सांगितले, आधी उपासना केली, आधी सोडलं मग लोकांना सांगितलं सोडा. नाथांकडे एक बाई आपल्या बाळाला घेऊन गेली आणि म्हणली, बाबा तुमचं सगळं गाव तुमच्या पाया पडतंय, सगळं गाव तुमच्या पाया पडतं, माझा मुलगा फार गुळ खातो, त्याला समजावून सांगा बरं. नाथ म्हणले, ताई 2-3 दिवसानं या ना. का हो? म्हणले या, मी सांगतो 2-3 दिवसानंतर. 2-4 दिवसानंतर ती स्त्री पुन्हा आली आणि म्हटली, बाबा तुम्ही म्हणले होते 2-3 दिवसानं समजावून सांगतो, आता बाळ माझं समोर आहे, सांगा बरं. नाथबाबांनी जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. अरे बाळा, कोणती गोष्ट अति करू नये, अति केली की त्याची माती होते. गुळ जास्त खाऊ नये बरं का, हा शरीराला उष्णतादायक आहे. बाई म्हणली, एवढं लेक्चर द्यायचं होतं तर त्या दिवशीच द्यायचं होतं, मला वाटलं फुकट तासभर प्रवचन ऐकायला भेटेल, एवढंच सांगायचं होतं, त्या दिवशीच सांगायचं. बाबा म्हणले, त्या दिवशी मीच गुळ खाणं सोडला नव्हता तर याला कसं सांगू. विठ्ठल विठ्ठल. संत अगोदर उपासना करतात, अगोदर त्याग करतात वासनेचा, विकारांचा, साधनेमध्ये परिपक्व होतात आणि मग जगाला उपदेश करतात. म्हणून काही लोक म्हणतात ना, जेवढा संतांचा परिणाम होतो तेवढा साधारण लोकांचा परिणाम होत नाही. अरे साधनाच नाही तर परिणाम जगावर होईल कसा. लोक ऐकतात आणि कपडे झटकून निघून जातात. कीर्तन झाल्यावर बऱ्याच लोकांना कपडे झटकायची सवय असते की नाही, असती ना. उठले की कपडे झटकतात, आमच्या बाया तर लई झटकतात, जसं काय काय लागलंय अंगाला, कपडे झटकले की चालल्या. मी आपलं एकदा सहज विचारलं, का म्हणलं कपडे का झटकतात, ते म्हणले घरचं झालं थोडं व्याह्याने धाडलं गोड, घरी काय कमी आहे म्हणून तुमचे विचार घेऊन जायचे, ए तुमचे तुम्हालाच मंडपात राहू द्या. कळलंय का? हे इथेच सोडून द्यायचं, म्हणून जगावर परिणामच होत नाही. कारण घेऊन जायला शिदोरी तशी परिपक्व नाही आहे. महाराजांनी बोलावण समोर तशी क्रांती घडावी आणि मेलेलं मूल कीर्तनात जिवंत व्हावं. हा बाळापोटी माहेरी गेलं, बाळापोटी माहेरी गेलं, बाळापोटी माहेरी गेलं, बाळापोटी माहेरी गेलं. मेले माणूस नित उठविले, मेले माणूस नित उठविले. कैसा वासुदेव बोलता बोलो, 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 कैसा वासुदेव बोलता बोलो. मेलेलं मूल जिवंत करावं एवढी ताकद ठेवावी तुकोबरायांच्या साधनेनं. आणि आपण त्यांचा काहीच प्रसाद घेऊ नये. काय जीवन आहे आपलं, काय जीवन, काही प्रसाद घेऊ नये, काही प्रसाद. विस्तार करायला तेवढा वेळ नाहीये. काय प्रसाद घेतला आपण, कुठेही गेलो तर आपल्याला प्रसाद पाहिजे ना. प्रसाद पाहिजे की नाही. प्रसादासाठी किती धडपड आहे, पार एकमेकाच्या अंगावर पडायची वेळ आहे. त्या काल्याच्या कीर्तनाला तर बाया ते खापर घ्यायसाठी तो एकमेकाच्या अंगावर पडता, पण ते खापर नेता घरी. काय तर म्हणा पीठ वाढतं, मग गिरण्या बंद नसतं का झाल्या. अरे कुठं खापर वापरावं, कुठं काय करावं. ठीक आहे, देवाचं म्हणून न्यावं का ते मटकच उचलून न्यावं. काही ना काही प्रसाद पाहिजे ना दादा, प्रसाद पाहिजे की नाही. मग काय प्रसाद घेतला आपण. तुकाराम महाराजाकडून काय प्रसाद घेतला, काय माऊलींकडून प्रसाद घेतला. पसायदान सगळ्याच्या पाटे काही काही तर चुकीचंच म्हणते, काही म्हणता येत नाही लोकांना नीट. कधी कधी म्हणतात आवाजात, आम्ही गायनात म्हणतो, पण बरेच शब्द चुकलेले असतात काही लोकांकडून. पसायदानाचा प्रसाद काय घेतला. नको सगळं पसायदान नका लक्षात राहू, निदान दुसरी ओवी, जे खळांची तया सत्कर्मी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. एवढं जरी परिवर्तन जीवनात झालं तर जीवन धन्य झालं. एवढा प्रताप आहे पसायदानाचा. काय प्रसाद घेतला आपण, काय प्रसाद घेतला. इथपर्यंत जीवन जगत आलो, शतकं झाली, पण अजून संसाराचा कंटाळा आम्हाला येईच ना. अजून संसार आम्हाला वाईट वाटेच ना. तितकं मनायपुरतं असतं फक्त. काही काही बाया मला म्हणतात ना, दीदी कल्याण केलं तुम्ही जीवनाचं. मला बाया म्हणतात, बरं झालं तुम्ही याच्यात पडला नाही. असं वाटतं कधी कधी सगळं सोडून द्या. आणि तुमच्या सोबत मी एका गावाला गंमतच केली. म्हणलं मी यंदा गाडी मोठी आणली, येतं का 5-6 जणी. त्या म्हणलं बाई आम्ही सहज म्हणलो, तुम्ही तर मनावरच घेतलं. असं कुणी कुणासाठी काही सोडत असतं का. सुटायची इच्छाच नाही ना.
सुटा याचा करीतो उपाय, जो जो पाय गोवियले. आम्ही त्याच्यातून उपाय करतोय, वेगवेगळे उपाय. उठा जागे वारे, आता हे कशासाठी आहे? उठण्यासाठीच आहे. जागा जागा रे बाईंनो जागा, हे जागा होण्यासाठीच आहे. पण आमची इच्छा नाहीये, तेवढ्या पुरता आम्हाला कंटाळा येतो. कितीही संसार, कितीही लग्न थाटामाटात होऊ द्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वाक्य असं मनाच्या कुपीत ठेवा. संसाराची सुरुवात गोड आहे पण शेवट कटू आहे. संसाराची सुरुवात गोड आहे, शेवट कठीण आहे. परमार्थाची सुरुवात कठीण आहे, शेवट गोड आहे. आता इथं बसलेले सगळेच तुम्ही नवरदेव होतात ना? नाही तर मग कुंभमेळा आलाय आता. काय तो नवरदेव बुटा सहित मारुतीच्या मंदिरामध्ये देव आहे ना तो. आणि मग ते एवढं रुबाबात चालतं की बस त्याला वाटतं आज कोणाच्या बापाला व्हायचं नाही, एवढी संधी आहे. आणि त्याच रुबाब करणाऱ्याला फक्त एकाच वर्षानं विचारावं, ते म्हणतं काही नाही, काही खरं नाही, जे ते बरं आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची, कशाला उगाच. आमच्या बाया तर फार अवघड आहे फार. पण ह्या इतक्या आगाऊ आहे. नवऱ्याचे आणि बायकोचे जर भांडणं झाले, आमच्यासारखा एखादा महाराज जर मध्ये पडला तर 5 मिनिटं यांचं ऐकून घ्यायचं. आणि 5व्या मिनिटाला जर आपण म्हणलं ना, का हो दादा एवढा कशाला त्रास देता, तुम्हाला देवानं बुद्धी दिली, अशा 4 गोष्टी जर सांगायला लागलो ना, ही आमच्या तोंडाकडे पातीन म्हणते, जाऊ दे महाराज नका बोलू, तसा पप्याचा बाप बरा आहे. म्हणजे यांनाच आवडत नाही. संसारात कंटाळाच अजून येईना. प्रसाद काय घेतला? एवढे वर्ष झाले, एवढे शतक झाले, माऊलींचा हरिपाठ अजून शिळा होत नाही. माय ज्ञानेश्वरी अजून जुनी होत नाही. उलट ते नाविन्यानं रूप प्रगट होतं. आणि तोच प्रसाद जेव्हा आपण जीवनामध्ये अवलंबू, तेव्हाच जीवनाचं हित होणार आहे, त्याच्याशिवाय होणार नाही. नाही तर याच्यात फसलोय ना, निघायची इच्छा नाही. गटारामध्ये एखादा सुकर पडलेला असावं. सुकर कळतं ना? सुकर अहो डुक्कर पडलेला असावं गटारामध्ये. आणि त्याला उठण्यासाठी आणि काढण्यासाठी एखाद्यानं प्रयत्न करावा आणि त्याला वाचा फुटावी. असा प्रयोग झाला एका ठिकाणी. काही वाईट कर्म केलं, मरून तो सुकर झाला, डुक्कर झाला आणि त्याच गावाच्या गटारात फसला. मुलगा चांगला सत्संगी होता. त्यानं बापाचं श्राद्ध करावं म्हणून काशीवरून ब्राह्मण बोलवले. आपल्या हिंदू धर्माच्या मंत्रामध्ये फार मोठी ताकद आहे. पूर्वी काही बंदुकीच्या गोळ्या नव्हत्या. पूर्वी युद्ध करायचं म्हणल्यावर काय असायचे? धनुष्य. आम्ही काय प्रचाराला आले का? बोला ना तुम्ही. बाण होता की नाही? बाण असा डोक्यासमोर धरायचा, मंत्र म्हणायचा आणि तो सोडायचा. तर्कसातला बाण, त्यानं मनुष्य मरायचा. ही बाण शक्ती कुठून आली? मंत्रशक्तीतून आली. बरोबर? एवढं तरी पटलं. त्या मुलानं त्या ब्राह्मणांना आमिष दिलं, तुम्ही एवढे विद्वान आहात, तुम्हाला लोभ देतो मी, पण काहीतरी असं करा की माझा बाप कुठे मला सांगा. ते फार तत्ववेत्ते विद्वान होते. त्यांनी सांगितलं आम्हाला लोभाची गरज नाही, आम्ही समाजाचं कल्याण करण्यासाठी आलोय. त्यांनी काही मंत्र बोलले आणि त्यांना दिव्य शक्तीने दिसले. ते म्हणले बाळा काळजी करू नको, तुझे वडील याच गावात आहेत, फक्त वाईट कर्मामुळे त्यांची स्थिती फार वाईट आहे, तुला पाहावल्या जाणार नाही. मुलगाने आग्रह केला. नाही म्हणे मला पाहायचंच आहे. ब्राह्मणाने हाताला धरलं, गावाच्या बाहेर तो नाला होता, त्याच्यात गटारात फसलेले त्या सुकराला दाखवलं, आ तुझा बाप आहे म्हणे. तो म्हणलं मला विश्वास नाही आहे. मग आहे ना, मग माझ्या बाबांनी काहीतरी बोलावं असं करा आणि 15 दिवस यज्ञ चालू द्या, पण याच्यातून त्यांची मुक्तता व्हावी असं काहीतरी करा. ब्राह्मण यज्ञाला बसले. स्वाहाकार जसा चालू झाला आणि समिधा जशा यज्ञामध्ये पडायला लागल्या, तसं काही ब्राह्मणांनी सांगितलं उठ, वाचा फुटलीये तुझ्या बापाला, तिथे जाऊन विचार की तुला काय हवंय म्हणून. वाचा फुटलीये, जा. हा खरंच गेला. बापानं सांगितलं हो बाळ, मी तुझा पिताश्रीच आहे. त्यानं सांगितलं बाबा काय करू तुमच्यासाठी सांगा, बोला काय करू. एखादा म्हणला असतं मला याच्यातून काढ. मुलगा म्हणला बाबा या गटारातून तुम्हाला काढू का, या जीवनातून तुमची मुक्तता करू का. ते सुकर म्हणलं नको नको, असं काही करू नको, लय गार वाटतंय, बसल्या बसल्या खायला भेटतंय. निघायची इच्छा कुणाची आहे? कुणाला असं वाटतं याच्यातून बाहेर जावं? इच्छा कुणाची नाही, पण केल्याशिवाय पर्याय नाही. असं बसल्या बसल्या असं ध्यानावस्थीनं तदगतेनं केल्याशिवाय माणसाचा उद्धार होऊच शकत नाही. साधना केल्याशिवाय होऊच शकत नाही. नंतर शेवटी पश्चाताप होतो. तो पश्चाताप होऊ नये
म्हणून अभंगाचं प्रथम चरण. येवोनिया नरदेहा, 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 काही स्वहित ते पाहा, काही स्वहित ते पाहा, काही स्वहित ते पाहा, काही स्वहित ते पाहा, नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म. काही स्वेत ते पहा, काही स्वेत हे काही स्वेत ते पहा, काही ते पहा, नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म. येवोनिया नरदेहा, काही स्वहित ते पहा, 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 काही स्वहित ते पहा. इथे आलोय ना आपण, येऊन या नरदेहा. बरं, हा नरदेह तरी आम्हाला कळलाय काय, मिळालाय. आता ती कोटी आहे, बऱ्याच जणांना ती माहिती आहे. काहींना मिळाला, काहींना कळाला नाही, काहींना कळाला मिळाला नाही, काहींना मिळालाही नाही, कळालाही नाही, काहींना कळालाही आणि मिळालाही. हं? ज्यांना कळालाही नाही, मिळालाही नाही, ते उकिरड्यावर लोळणारे पशुपक्षी आहे. ज्यांना मिळाला पण कळाला नाही, त्याच्यामध्ये आपण आहेत. मिळाला पण कळालं नाही. हौट हाथ का मानव दे अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. कमल मुख राम भजन कोरिया, कमल मुख राम भजन कोरिया, कमल मुख राम भजन कर पिया, कमल मुख राम भजन, राम भजन कोरिया. बेकार वो मुख है जो हरि का सुमिरन ना किया करे, कमल मुख राम भजन को दिया. हे सगळं झालं पाहिजे. मिळालं पण कळालं नाही. किराणा दुकानदार होता, एक लेकरू समोर खेळत होतं त्याच. आता बाप पैसे मोजत होता, 1 2 3 अशा हिरव्या नोटा होत्या, हिरव्या 500च्या हिरव्याच आहेत ना, हिरव्याच आहेत का, कशा आहेत, पारवे आहेत, हा होत्या का पहिले, आता कशा आहेत, कोणाच्या खिशात असले तर काढून तरी पहा कसा कलर आहे. जाऊ द्या, बाप नोटा मोजत होता. एकदा मी असंच म्हणलं गुलाबी नोट, आणि तेव्हा ती बंद झालेली होती. तेव्हापासून नोटेचं नाव घेत नाही मी. असं बाप पैसे मोजत होता, पैसे मोजत होता. पैसे मोजता मोजता लेकरू दुडू आलं, बाबा कागद द्या ना, बाबा कागद द्या, बाबा कागद द्या. त्याने 1-2 नोटा अशा बापाच्या हातातून घेतल्या आणि खेळत 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 असं दारामध्ये गेलं. रस्त्याचं येणं जाणं चालू होतं. बुरटे लोक बरेच तिथून फिरत होते. रस्त्यावरून जाता येता एक जणाची नजर त्या लेकरावर पडली, आणि पडल्यानंतर त्यानं त्या लेकराकडे पाहिलं. ना समज आहे, पण हातात जे आहे ते चांगलं आहे आणि आपल्या कामाचं आहे. आता
किराणा दुकानदार म्हणल्यावर खाण्यापिण्याला तिथं कमी नाही. त्यानं विचार केला हे लेकरू काही खाण्यापिण्यावरून भाळणार नाही. मग त्यानं पटकन काही क्षणात पलीकडच्या गल्लीमध्ये गेला आणि खेळण्याच्या दुकानावरून एक खेळणी आली. तेवढं ते लेकरू नक्षीबानं तिथंच खेळत होत आणि ती खेळणी आणली आणि लांबून त्या लेकराला ती खेळणी दाखवली. खेळणी दाखवल्यावर त्यानं स्मित हास्य केलं, स्माईल दिली. तो म्हणला काका मला द्या ना ते. काका म्हणले मी तुला हे देतो पण तुझ्या हातातलं मला दे. कारण खेळणं होतं 20 रुपयाचं आणि हातात होते 1000 रुपये. खेळणं किती रुपयाचं? 20 रुपयाचं. फार काही तोटा नाहीये. म्हणलं ही खेळणी तुला देतो पण ते हातातलं मला दे. लेकरानं खेळणी घेतली आणि हातातले पैसे त्या भुरट्याला, त्या चोराला दिले आणि त्याचं कल्याण झालं. दृष्टांत संपला. माझा प्रश्न एवढा आहे, लेकराला नोटा मिळाल्या का कळाल्या? फक्त मिळाल्या, कळाल्या नाही. ज्याला कळाल्या तो घेऊन गेला. तसं मानव देह मिळाला पण याची सार्थकता कशात आहे काही कळत नाही. म्हणून ना भजन आहे, ना वारी आहे, ना पूजन आहे. या लोकांसाठीच हे उपदेश पराभंग आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. यासाठी सगळं हे चांगलं आहे खटाटो. या नरदेहाला आलंय ना मग स्वतःचं हित कशात आहे? कशात आहे महाराज स्वतःचं हित? भागवतामध्ये, रामायणामध्ये 9 भक्ती सांगितली. या भक्ती व्यतिरिक्त हित कशात नाही आहे. भक्तीत आणि भजनामध्येच हित आहे. मग श्रवणम कीर्तनम यस्य स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. यापैकी कोणती तरी एक भक्ती करा. जरुरी नाही की माळ घेऊन देवघराजवळच बसावं. आता थोडं स्पष्ट बोलते, वेगळा अर्थ घेऊ नका. जरुरी नाही की भजन पूजनासाठी आम्हाला वेळच नाही आहे. चालता फिरता भजन करा. नामच एवढं पवित्र आहे की ते कुठे जरी घेतलं तर ती जागा पवित्र होऊन जाते. एवढी नामामध्ये ताकद आहे. शेतामध्ये बसलात काही लोक, हे बघा, ज्यांना आळस आलाय ना ते म्हणतात आमच्याकडून काही होत नाही. अरे तुला करायचं नाही ते सांग ना बाबा, कशाला म्हणतो आमच्याकडून होत नाही? करायला गेलं तर सगळं होतं. जरुरी नाही माळाचा मनकाच फिरवा म्हणून. जिथे बसलं तिथे रामकृष्ण हरी रामकृष्ण. शेतात बसा, ऑफिस मध्ये बसा, शाळेत बसा, ज्या क्षेत्रात तुम्ही असाल, राजकारणात सभेमध्ये बसलात, म्हणा ना रामकृष्ण हरी. काय हरकत आहे? काय अडचण आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. 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 करणीय मन तुझ बाल. करणीय तुझ बाल. हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचे आम्हाला सुख मारे. हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित करून घ्यायचं, देवाचं चिंतन करायचं. ऐका, काय हरकत आहे? या तोंडानं रिकामी बडबड केल्यापेक्षा, जगाचा बायोडोटा गोळा केल्यापेक्षा, हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, संसारिकानं कधीतरी मुक व्हावं. व्यर्थ गलबला करू नका. काय सांगितलं हे? ग्रहस्थ्यांनी मुक व्हावं आणि साधूंनी बोलकं व्हावं. ज्या दिवशी ग्रहस्थी मुका होतो तेव्हा सुख येतं आणि ज्या दिवशी साधू बोलका होतो त्या दिवशी माय ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ घडतो. आपल्याला तो प्रसाद पाहिजे ना, तुकोबरायांचा गाथा पाहिजे ना. त्यांनी बोलकं व्हावं आणि आपण मुक होऊन अंतर्ध्यानी व्हावं आणि भगवंताचा नाम जप करावा. ज्यांना नामाची आवड आहे त्यांनी नाम जप करावं. स्वतःचं हित कशा कशामध्ये आहे? एक तर देशाची सेवा करावी, अनाथांची सेवा करावी, गो सेवा करावी, साधू गो ब्राह्मणांची सेवा करावी. जरुरी नाही माळ जपतोय आणि दुसऱ्याला धन देत नाही, काय उपयोग त्याच्या माळ जपण्याचा? त्यापेक्षा गोरगरिबांची सेवा करतोय, घरामध्ये पंक्ती चालू आहे. काही काही लोकांना मोठेपणा दाखवायची फार सवय आहे. थोडंसं विषयांतर होईल पण बोलते. मोठेपणा दाखवायची फार सवय आहे. घ्या ना माझा हात मोडता का, इथून उपाशी जाता का, त्याला उलटे होतात नंतर एवढं खाऊ घालतंय. अरे पण रोडवर कोणीतरी उपाशी बसलेला आहे, त्याच्या पोटामध्ये अन्न द्या ना. ही सुद्धा भगवंताची सेवा आहे आणि त्याने सुद्धा माणसाचं हितच होत आहे.
दोन गोष्टीसाठी देह पडावा, एक तर माऊली माऊली म्हणत देह पडावा, नाही तर देशाची सेवा करता करता रणांगणात आपला देह पडावा. निदान एवढं तरी या भारताच्या भूमीत व्हा. देह जाव अथवा राव पांडुरंगी दृढ पंढरीनाथ. देह जावो अथवा रावो पांडुरंगी दृढ भावो. देह जावो अथवा रावो, बस आम्हाला हे करायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या, शंभू राजांचा आदर्श. काहीतरी करा, कुछ काम करके जाना. दुनिया से जाने वाले कुछ काम करके जाना, दुनिया से जाने वाले जाते हैं रोज लाखों बेकार खाने वाले. काहीतरी करून जावं. मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए. मेरी जान के वतन के लिए, मेरी जान के वतन के लिए, वतन के लिए. काहीतरी करावं, काहीतरीच करू नये, काहीतरी करावं. लोक म्हणतात काही करण्यासाठी, भजन करण्यासाठी अजून बाकी आहे. बाकी काहीच नाही आहे, सगळं झालेलं आहे. बाकी काही आहे का टाळकरी? बाकी काही आहे का? बाकी काही नाही, सगळं झालेलं आहे. लोक म्हणतात बाकी आहे. काय बाकी आहे? फक्त जीव जायचं बाकी आहे, बाकी काहीच बाकी नाही आहे. सगळं तयार आहे, सगळं. तुमचं गाव कोणतं आहे? नळवाडी. नळवाडीत असं कधी झालं का की माणूस मेला? मरू नये पण मेला, आणि मेल्यानंतर कापड दुकानवाल्याला किंवा त्या सुदगिरीला एखाद्यानं फोन केला, ओ साहेब आमच्या गावातला माणूस मेला, हो पांढरा कपडा तयार आहे का? मग त्यानं म्हणावं, नाही हो पांढरा कपडा तयार करायला 15 दिवस लागतील, तोपर्यंत शेव तसंच ठेवता.